नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे. इथे प्रतिमा आत्याला आपली सायली विचारू लागलेली आहे की तुमचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवसाच्या काही घटना तुम्हाला सविस्तर आठवतात का? तर पहिले आठवत नव्हत्या. तर आता इथे प्रतिमा आत्या सांगू लागते की आधीचं आठवायचं नाही, तेव्हा खूप त्रास व्हायचा, पण आता सगळं काही स्पष्ट दिसायला लागले. आणि जेव्हापासून मैपतला पाहिलं त्याच्यानंतर माझी सगळी परत आल्यानंतर स्मृती मला सगळं आठवायला लागलं की तन्वीने लहानपणी आपल्या अर्जुनचं खेळणं मागितलेलं, अर्जुनने ते तिला दिलेलंही. त्याच्यानंतर आम्ही रस्त्याने निघालेलो आणि येताना जेव्हा घाटामध्ये रस्त्यात आम्ही आलो त्यावेळेला एक जोरदार वेगाने अशी एक गाडी आली. आमच्या मागेच होती ती गाडी. आणि हे सगळं काही मला जेव्हापासून आठवायला लागले तेव्हापासून ते नको नकोसं वाटतं. अशी स्मृती काय कामाची असंही मला वाटू लागलेलं आहे. आणि त्यावेळच्या त्या सगळ्या घटना ती सांगत असते आणि ही सगळं काही सायली रेकॉर्ड करत असते. आणि गाडीमध्ये काय काय गप्पा चाललेल्या त्यावेळेला आणि गाडीत कोण कोण काय काय बोलत होतो. तन्वी मात्र तिच्या खेळण्यात इतकी मग्न होती. ते सगळं काही प्रतिमा आत्या इथे सांगत असते. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की ते खेळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या खेळण्याला हातात घेऊनच इथे ही तन्वी बाहेर पडलेली. म्हणजे ते खेळणं ह्या हातामध्ये आहे हे आठवते आजही. तर त्या खेळण्याची गरज पडू शकते. मग सायली लगेचच मेसेज करते अर्जुनला आणि सांगते की येताना ते खेळणं घेऊन या. पण इथे आपली सुमनही सांगू लागते की खरंच हे सगळं माझ्या नवऱ्याने केलं, ह्या सगळ्या गोष्टीचं मला वाईटही वाटतं. त्या दिवशी त्यांनी आम्हाला सोडलं आणि पुन्हा लगेच बाहेर निघून गेले. मला थोडीसुद्धा कल्पना नव्हती की हे सगळं करण्यासाठी ते बाहेर गेले. तर इथे जाऊ दे ना असं म्हणत आता प्रतिमा सुमनला म्हणते की हा विषयच नको. तर आपण पुढे हेही पाहतोय की अस्मिता फोन करते आणि आपल्या सायलीला सांगते की आम्ही तुला भेटायला येतो आहे, आम्हाला तुझी खूप आठवण येते आणि माझ्यासोबत आजी पण येणार आहे. तर आम्ही दोघी तुला आजच भेटायला थोड्या वेळात अर्जुनसोबत निघणारच आहेत. आणि तुला तर आमची आठवण येईना पण आम्हाला खूप तुझी आठवण येते आणि तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहे, हेही आता इथे अस्मिताला सांगायचं असतं. आणि सायली मात्र आता हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर क्षणभर का होईना तिला थोडंसं वेगळं वाटतं. आता यांना नकार कसा देऊ? तर ती म्हणते हो हो या ना या, मी आहे ना. पण आता इथे तिच्या मनात एक काहूर पण उठले की आपल्याला एवढं सगळं प्रकार करायचं आहे आणि हे जर इथे आले तर आता यांना कसं थांबवू? मग आजी पण येणार आहे नाही कसं म्हणायचं? आणि बाहेर जायचं जो प्लॅन आहे त्याच्यानंतर काय काय गोष्टी आहे त्या सगळ्या कशा काय मॅनेज करायच्या? ती आता ह्या विषयावरती लगेचच मेसेज टाकून ठेवते अर्जुनला, कारण अर्जुन ऑनलाईन मीटिंगमध्ये तो फोन नाही उचलणार. मग ती मेसेज त्याला करून ठेवते. इथे अस्मिता आता तिच्या वडिलांना ती जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जेव्हा जायची तेव्हा काय काय व्हायचं ते सगळं काही सांगू लागते. तर ती सांगते की मी जेव्हा पण इंटरव्ह्यूला जायचे तर बाळाला मी इथे आपल्या चैतन्याकडे द्यायची. चैतन्याने त्या काळामध्ये खूप मदत केली, खूप वेळ दिला आणि त्यांनी समजून पण घेतलं की हे सगळं मी करते कशासाठी करते. त्याने मला प्रोत्साहनसुद्धा दिलं. मला मनमोकळेपणाने कोणाशी तरी बोलायचं होतं पण कोणाकडेही माझ्यासाठी वेळ नव्हता. बघ सायली पण प्रेग्नेंट, त्याच्यात हे अश्विनचं हे असं प्रियाची गडबड. तर मी ह्या विषयावरती कुणाशी बोलावं ते पण मला कळेना, कुणाला टेन्शन द्यायचं नव्हतं. तुम्ही पण तुमच्या बिझनेसच्या मीटिंगमध्ये खूप बिझी असायचे, मग मी तुम्हालाही कधीच काही सांगितलं नाही. आणि मम्माशी काय बोलायला गेले तर ती सारखी म्हणायची बाळ महत्त्वाचे, बाळाला बघ जॉब करायची, तुला काही गरज नाही. पण मला माझं स्वाभिमान जपायचं आहे, मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे. माझ्या बाळासाठी मला काहीतरी बनायचं आहे जेणेकरून तू पुढे जाऊन म्हणेल ना की मम्मा तू तर बसून फक्त आईवडिलांच्या जीवावर खाल्लंस नाही, त्यांच्या जीवावर मला पण मोठं केलं. त्याला पण वाटलं पाहिजे ना आपली आई कर्तबगार आहे, तिने आपल्यासाठी किती कष्ट केले आणि तिने आपल्यासाठी जीवाचं रान केले. मला पाहून त्याने काय आदर्श ठेवावं, म्हणून मला ना जॉब करायचे. आणि ही सगळी गोष्ट ऐकल्यावर प्रथम म्हणतो की तू जे बोलती ते पण बरोबर आहे, कारण आम्ही तुला पोसू शकतो, तुला आणि तुझ्या बाळालाही, पण तुला तुझं स्वाभिमान हवा आहे. त्याच्यासाठी आता तू एवढी प्रयत्नशील आहे तर ते आम्ही पण आता जपू आणि तुला करायचं आहे जॉब तर तू नक्की कर, आम्ही तुला प्रोत्साहित करू. खरं तर आता इथे प्रताप म्हणू लागलेला आहे की मी तुझ्यासाठी ना माझ्या एका मित्राकडे जॉब बघतो, त्याच्याकडे तुझ्यासाठी जॉब असेल तर तो लगेच तुला मिळेल. तुला सचिनसारख्या काही लोकांची तोंड पण पाहावं लागणार नाही किंवा त्यांचं कॉन्टॅक्टही येणार नाही. मग आता त्याच्या मित्राला फोन करून तो अस्मिताची डिटेल सांगतो आणि मित्र लगेच जॉब द्यायलाही तयार होतो. आता इथून पुढचा तुझा प्रवास तुला एकटीला करायचा आहे असं म्हणत प्रताप तिला बेस्ट ऑफ लक करतात आणि जॉबची परवानगी आणि जॉबही मिळवून दिलेला आहे. तर आता इथे कल्पनाला ना वाईट वाटलेलं असतं, कारण ती अस्मिता आहे चिडली. त्यावेळेला ती बोलू लागली की तुला खूप आनंद होईल, आता बघ माझा जॉब मला मिळालेला नाही, पेढे वाट गावभर आणि तुझ्या मनासारखं झालं, असे काय काय ती रागाच्या भरात बोलून गेलेली.
आता रागाच्या भरात ती बोलून गेली आहे. पण आता हे सगळं काही मनाला जिव्हारी लागलं आहे कल्पनाच्या. आपण एवढं सगळं केलं ना आपल्या मुलीने आपल्याला हे असं बोलावं. आता इथे अश्विन तिची पण समजूत काढतो की आई तू असं नको विचार करू ना, तिच्या मनाची समजून घे तिच्या मनाला. कारण ती पण बघ ना काय सांगते, तिला स्वाभिमान जपायचा आहे, आपण तिला सगळेजण सांभाळू शकतो हे तिला माहिती आहे. पण तिला तिच्या मुलाच्या डोळ्यांसमोर आदर्श म्हणून एक आई बनायचं आहे. तर इथे कल्पना पण समजून घ्यायला तयार नाही, रडूच राहिली. तर प्रताप म्हणू लागतोय की आता बंद कर हां, तिला जॉबही मी मिळवून दिला आहे आणि ते इथून पुढे जॉब करेल. मी तिला साथ देणार आहे तिच्या ह्या सगळ्या काय म्हणतात तिने घेतलेल्या ह्या निर्णयामध्ये. तर इथे पुन्हा एकदा कल्पना म्हणते म्हणजे माझं मत काहीच महत्त्वाचं नाही का, तुम्ही सगळं आपापसातच ठरवून ठेवतायत का. तर प्रताप इथं सांगतो की हे बघा आपल्या मुलीला तिचा स्वाभिमान हवा आहे, तिला तिच्या पायावर उभं राहू दे, तिच्या मुलासाठी ती हे करते. आपण तिला खूप काही देऊ शकतो पण तिला आपल्याकडनं नको आहे, फक्त स्वाभिमान हवा आहे, तो तिला मिळवून देण्यासाठी तिला जॉब करू दे. इथे कल्पना नाराज असते. तिचं मन म्हणतं की आत्ता बाळाला जास्त गरज आहे, बाळाची तिने काळजी घ्यायला हवी. पण प्रताप आणि अश्विन तिला समजावून सांगतात. आणि आता जिथे जॉब मिळाला आहे तिथे ना फॅशनविषयी आहे काही गोष्टी आहे. तर इथे अश्विनना मुद्दाम जोक मारत असतो, फॅशनच्या कितीतरी गोष्टी आपल्या ताईला आवडल्या तर ताई सगळं दुकानच घरी घेऊन येईल की नाही. दोघंही बाप बेटे हसू लागतात. पण कल्पनाला काही हसायला येत नाही, कल्पना फार सिरियस मूडमध्ये. आता आपण इथे घालमेल पाहू शकतो सायलीच्या जीवाची. सायलीने मन तयार केले, तिला आज काही झालं तरी एक रिएक्शन करायचंच आहे. पण आता इथे आजी आणि अस्मिता भेटायला येणार आहे, मग हे सगळं कसं मॅनेज करायचं. तितक्यातच ना फोन आलेला असतो अर्जुनचा. अर्जुन म्हणू लागतो की आजीला आणि अस्मिताला यायचे, मग काय करू आता मी त्यांना कसं टाळू. पण इथे सायली सांगते की मला माहीत नाही, मला काही झालं तरी आता हे सगळं रिक्रिएशन आजच करायचं आहे, माझ्या मनाची तयारी झाली आहे, सगळं झालं आहे. रविराज काका आणि प्रतिमा आत्या पण तयार होत आहे, थोड्या वेळात आम्ही निघणार पण आहोत. आता तुम्ही पण लवकर इथे पोचा असं सायलीने सांगितलं आहे. आणि काही करून आजीला आणि अस्मिताला येण्यापासून थांबवा. पण तो म्हणतो मी काय करू, माझ्याकडनं होणारच नाही त्यांना थांबवणं, त्यांची किती इच्छा आहे तुला भेटण्याची. मी काय म्हटलं मग काय उत्तर देऊ त्या सगळ्या गोष्टींवरती. असाही आता माझ्यासमोर प्रश्न आहे ना, तो उलटेपालटा आता काहीतरी बोलतो. पण सायली मात्र स्पष्टच सांगते तुम्ही काहीही करा पण त्यांना येण्यापासून इथे थांबवा. असं म्हणत ती आता फोनवरती त्याला म्हणू लागते की माझं ते खेळणं पण घेऊन या लहानपणीचं, आणि आपण आज रिक्रिएशन करायचं म्हणजे करायचं. आज काहीही झालं तर होणार म्हणजे होणार. ही हट्टी बायको आता काही केल्या ऐकणारच नाही. अर्जुनच्या डोक्याला मात्र ताप होऊन बसला आहे, त्याला टेन्शन आलं आहे या सगळ्या गोष्टींचं, कसं मॅनेज करू किंवा काय करू. तर आपण पाहतोय की कल्पना अजूनही रडत आहे की तिला फार वाईट वाटतं की तिला तिची मुलगी एवढी फाड बोलून गेली, पेडेवाड माझी नोकरी गेली, तिला काहीच वाटलं नाही. किती मनातला राग, सचिनचा राग, सगळं काही तिने माझ्यावरती काढलं. तिला माझ्याशी हे एवढं बोलताना काही वाटलं का नाही असं म्हणत कल्पना रडत असते. प्रताप तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो की मी तुझ्यासाठी कॉफी बनवून आणली, मस्त पिऊया आपण. पण ती म्हणते की मला काहीच नको, मला फार वाईट वाटते, माझी मुलगी असं बोलते. बघा ना मला भेटायला किंवा माझ्याशी बोलायलासुद्धा अजूनपर्यंत आलेली नाही, रागारागाने निघून गेली. आणि मी इतकी वाईट आहे का रे, मी तिच्यासाठी काहीच नाही आहे का, ती मला समजून काय घेत नाही. आता इथे बघा हे सगळं बोलणं ना आपली अस्मिताई दारात उभी राहून ऐकते आणि ती म्हणते मम्मा मी आले तुझ्याशी बोलायला बघ, आणि जरा उशिरा आले हेही मला ठाऊक आहे. पण खरं सांगू का माझ्या मनात काय चाललं आहे, मला माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी स्वाभिमानाने 2 पैसे कमवायचे, मला करू दे ना, माझे हातपाय मला मारू दे ना. असे किती दिवस मी आईवडिलांच्या वरती अवलंबून राहू, नंतर भावांवरती अवलंबून राहू. तुम्ही मला जगातली सगळी सुखं दिली आणि द्याल मला माहिती आहे, पण मला माझ्यासाठी स्वाभिमानासाठी करायचे, करू देशील ना गं. तू मनमोकळेपणाने होकार दिला तरच मी हे सगळं करेल. आता इथे अस्मिताईचं इतकं छानसं हे पाहिल्यानंतर मायलेकींचं नातं पुन्हा एकदा नव्याने फुलतं आणि एकमेकींचा मनातला जो काही कडवटपणा आहे, जो काही दुरावा आहे तो इथे काढून टाकतात दोघीही. आणि अस्मिताईला फार आनंद होतो की आता आईने आपल्याला परवानगी दिली बुवा. तर आता ती तिच्या खोलीत जाते. प्रताप तिला कल्पनाला कॉफी देतो पिण्यासाठी आणि मग ती म्हणते की ही जगातली सगळ्यात बेस्ट कॉफी आहे, जी नवऱ्याच्या हातून बनलेली, नवऱ्याने ती आपल्याला पाजली आहे असं म्हणत ती त्या कॉफीचं कौतुक करू लागते. आणि आपल्या मुलांच्या बाबतीत एवढं सगळं होतं आहे, पण आता अश्विनशी पण बोलायला हवं. तर प्रतापला सांगते की कल्पना तू आता अस्मिताशी कसं बोलला तसा अश्विनसोबतही बोल, त्याच्या मनातही जे काय चालले ते काढून घे. तर आपण इथे पाहतो इथे अर्जुन आलेला असतो. तर त्याला पाहून आजी म्हणते चल बाबा, माझी पण तयारी झाली, अस्मितची पण झाली, आपण लगेच सायलीला भेटायला जाऊया.
आता इथे वेळ काढूपणा करण्यासाठी ते अर्जुन म्हणतो की मी कपडे बदलून येतो. नाही नाही थांब थांब, मी जर तयारच होऊन येतो. आजी त्याला म्हणते काय गरज आहे, एवढा तर माझा नातू हँडसम दिसतोय ना, त्याला तयार व्हायची काय गरज आहे. असं पण पाहून सायली म्हणेल वा माझा नवरा. तरी त्या आजी त्याची टांग खेचती, त्याला कळतं तर तो हसू लागतो आणि म्हणतो थांब ना आजी मी तयार होऊन येतो. तो त्याच्या खोलीत जातो. मग इथे कल्पनाला आपली अस्मिता म्हणू लागते की तुला पण इथे एकटं राहून काय करायचं आहे, चल ना आमच्यासोबत तू पण, आपण सगळेजण मिळून सायलीशी गप्पा मारू, भेटू तिकडेच सगळेजण. तरी ते कल्पना म्हणते हां तुमचं एवढं सगळं बोलणं ऐकून मला पण आता उत्साह वाटतोय, यावं वाटते मला. मग मी ना काय करते, पटकन जाते, माझी तयारी करून आलेच मी. तरी ती पण गेलेली तयारी करायला. ना अस्मिता म्हणते बघा सगळे वेळ काढूपणा करताय, मुद्दाम टाईमपास चालला आहे ना सगळ्यांचा. तर आपण इथे पाहतोय सायली खरं तर देवाचे ना आभार मानते आणि आता खरं तर देवाकडे ती मेन प्रार्थना करते की तू मला माझी ओळख तर दिली आहे, पण ती मला आठवू दे आणि माझी आणि माझ्या आईबापाची नव्याने पुन्हा एकदा ओळख होऊ दे. आणि देवाकडे तिची तीच प्रार्थना आहे. तर तितक्यात तिचा फोन वाजतो. अस्मिता कॉल करते आणि सांगते की आम्ही थोड्या वेळातच तिथे पोचणार आहोत आणि माझ्यासोबत आजी पण येते, आई पण येते, आम्ही निघतोच 5 मिनटात. हे सगळं ऐकल्यावरती आता तिच्या लक्षात आलं की अर्जुनकडनं काही नकार करता नाही आलेला. मग ती स्वतःच आता म्हणते की नाही का खरं सांगू का, माझ्या मनात काय चाललं आहे, मला ना फार दमल्यासारखं थकल्यासारखं होते. सायली म्हणते माझी तब्येतच आज बरी नाही, तुम्ही इथे आला तरी मी तुमच्याशी बसल असं सुद्धा मला वाटत नाही आहे. तर मी आराम करते, मला आराम करायची फार गरज आहे. तर तुम्ही उद्या याल का, आपण उद्या निवांत बोलू ना, असं इथे केविलवाण्या स्वरामध्ये इथे जेव्हा ती बोलते ना, तर ती माफी पण मागते की मी असं सांगते, तुम्हाला वाईट वाटतंय का. तर आजी म्हणते अरे बाळा तसं काही नाही, तुला जर खरंच बरं वाटत नाही तर तू आरामच कर. प्रेग्नन्सीमध्ये वर खाली होत असतं आणि आम्ही तिथे आलो आणि तू आमच्याशी बोलायला बसायला आलीच नाही तर मग काय उपयोग. आम्ही तुझ्यासाठी येणार नाही, तू झोपून राहणार कसं आहे. त्यापेक्षा तू आज आरामच कर आणि आम्ही उद्या येऊ तुला भेटायला. तितक्यात ना अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो चला 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 चला. तर अर्जुनला आता इथे सगळेजण म्हणतात की तिची तब्येत बरी नाही, आम्ही इतक्यात फोनवरती बोललो, तर तिला आराम करू दे. त्यापेक्षा तू जा तुझं कामं कर आणि तिला त्रास देऊ नको. लगेच तू रविराज काकाला भेट आणि तिकडनं वापस घरी आहे आणि आपल्या सायलीला त्रास द्यायला जाऊ नको. तिला आराम करायचं आहे, करू दे बरं का. तर अर्जुन म्हणतो असं कसं, मी आता थोड्या वेळापूर्वी आलो तेव्हा तर ती बरी होती आणि आता अचानक काय झालं. कल्पना म्हणते अरे बुद्धूराम, तिने प्रेग्नन्सीमध्ये असं होतं वर खाली, काही नको टेन्शन घेऊ, तू पण जा. तर त्याच्या लक्षात येतं का आपल्या बायकोने चालाखीने हे सगळं प्रकरण हँडल केले आणि तिला आज काही करून हे रिक्रिएशनचं काम करायचंच आहे. कारण तिचा हा जो उत्साह आहे, तिने दाखवलेली जी पॉवर आहे, विल पॉवर तिची, ती दाखवते आणि ती सगळे संकटं पेलते. हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुनला आता तिकडे जावंच लागते. मात्र आता शेवटच्या वेळेला देवांना नमस्कार करून देवांचा आशीर्वाद मागत आहे आपली सायली आणि म्हणते की देवा मला यश दे. चला पुढील भागामध्ये आपल्याला तो प्रोमो पाहायला मिळतोय, तो म्हणजे रिक्रिएशनचा सीन आहे. पुनरावृत्ती, भूतकाळात घडलेली घटना पुन्हा एकदा वर्तमानात घडवून आणण्याचं काम चालू झालेलं आहे आणि ते सगळं होत असताना खरोखर ब्रेक फेल झाला आहे आणि आता गाडी थांबत नाही म्हणून सगळा आरडाओरडा गाडी चालू असतो. सगळेजण घाबरलेले आहे आणि या सगळ्या भीती वातावरणामध्येच आता खरंच सायलीची स्मृती परत आली. आता सायली देवाकडे खूप आभार मानते आणि देवाला म्हणते की माझी स्मृती तुम्हाला परत दिली, धन्यवाद. आता पण गाडी थांबत नाही आहे. ती गाडी थांबवण्यासाठी अर्जुन स्वतःची गाडी, स्वतःचा जीव धोक्यात घालतो आहे की काय असं वाटू लागलं आहे. प्रोमो पाहून एकदम डॅशिंग प्रोमो आहे बरं का. आणि तो प्रोमो एकदम अंगाला थरारक असा काटा आणणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रोमोच्या सीननंतर मला तरी असं वाटतं आहे अर्जुन जखमी होणार आणि जखमी अर्जुन झाल्यानंतर पुढे जो काही ट्विस्ट येणार आहे तोही पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहायला आपण आत्ता तरी घेऊ छोटीशी विश्रांती आणि पुन्हा आपण उद्या भेटूया. धन्यवाद.